11वी प्रवेशाची पहिली यादी 30 जून रोजी जाहीर केली जाईल असं शिक्षण विभागानं शुक्रवारी जाहीर केलं होतं। मात्र आज दुपारी शिक्षण विभागानं 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली। पहिल्या फेरीसाठी 12,71,000 विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन नोंदणी केली आहे। पहिल्या यादीत समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 7 जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे। त्यानंतर प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचं काम 9 जुलैपासून सुरू होईल। 10वी परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला। त्यानंतर 4 दिवसांनी केंद्रीय पद्धतीनं 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली। पण या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाली। त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असतानाच अल्पसंख्याक शाळांतील प्रवेश कोटा निश्चित करण्यावरून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली। त्यामुळे शासनाला आपल्या नियमावलीत बदल करावा लागला। या सर्व अडचणींवर मात करत 26 जून रोजी 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार होती। त्यानंतर पुन्हा अन्य काही तांत्रिक कारणांमुळे ही यादी 30 जून रोजी जाहीर केली जाईल असं शुक्रवारी सांगण्यात आलं होतं। पण आज अचानक शिक्षण विभागानं 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली। संपूर्ण राज्यातून 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे। ज्यांना पहिल्या यादीत स्थान मिळालंय त्यांनी 7 जुलैपर्यंत आपला प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित करायचा आहे। कोल्हापूर शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कट ऑफ 90% राहील। जिल्ह्यात 284 महाविद्यालयात 11वी प्रवेशाची क्षमता 62,000 आहे, तर जिल्ह्यात 54,000 विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झालेत। त्यातील 41,000 विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी नोंदणी झाली आहे। गुणवत्ता यादी 2 दिवस अगोदरच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी 2 दिवसांचा जादा अवधी मिळणार आहे। तर 9 जुलैपासून दुसऱ्या फेरीची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल।